तर यो व्हॉट्सअप मित्रांनो कशा आहेत, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आणि मी आता बाहेर आलो आहे कारण की काल जे आपण प्रिंटआउट काढून आणले होते मी त्या गाडीचं सरायला स्कूटीत, त्याच्यामुळे ते प्रिंटआउट काढून घेऊ. आजच्याच तो प्रोजेक्ट कंप्लीट करून टाकतो मी. उद्या कॉलेजमध्ये सबमिशन करता येईल मला. कारण की मी बाकीच्या मित्रांच्या बऱ्यापैकी सबमिशन झालेलं. आता आंघोळ वगैरे केली मी. आता हे फोटो जे आहेत सगळे चिटकून घेऊन टाकतो आणि लिहून टाकतो, प्रोजेक्ट पूर्ण करतो. तर मित्रांनो आता मी चाललो आईच्या इकडं कारण की मला तिथं घरी खूप बोर होईल. आज मी घरी थांबलो, त्याच्यामुळे खूप कंटाळा येणार आहे मला. सो त्याच्यामुळे म्हटलं जर आईच्या इकडे जाऊ मिळत. सो आता सकाळ मस्त गाडी आपण एकदा स्टार्ट करू. ओके, सो आता आईच्या इकडे पोहोचलो आहे मी. मला आईन त्यांना विचारायचं पण आहे का बड्डेला तुम्हाला ट्रीट हवी आहे का माझ्याकडून, म्हणजे पिक्चरची. सो ते पण विचारूयात. हॅलो, माझ्यासोबत पिक्चरला येणार तुम्ही बड्डेला? मी सगळ्या पिक्चरची ट्रीट देतोय. तू येणार माझ्यासोबत पिक्चरला? किती वाजता? संध्याकाळी 6:09. बरं, नक्की? सो आय कन्फर्म. तर आता मी चालू आहे माझ्या मामाच्या मुलीला सोडवायला. मी एकटा फक्त तिला सोडवण्यासाठी मी मामा मामाचा मुलगा आम्ही सगळे चाललेलो आहे. शाळेत तिला जायचे पण चाललोय आम्ही सगळे. परला सोडून आलेलो आहे मी आणि श्री माझ्या मामाचा मुलगा टी व्ही बघत बसलेला आहे. तर मित्रांनो आता वाजले दुपारचे 12 आणि मम्मीचा फोन आला होता. मम्मी मला म्हणाले आत्या आली मला भेटायला. सो त्याच्यामुळे आता आत्याला भेटून येतो मी परत. सो चला आता घरी जातो, आधी आत्याला भेटतो. मित्रांनो आता आत्याला सोडलंय मी. आता मी चालू आहे आईला घ्यायला कारण की आईला जरा ते खोबऱ्याचं दळण करायचं होतं. सो तेच आता घेऊन चालू आईला घरापाशी. कारण की तिथंच एक दळणार आजी आहेत, त्या दळून देते नसते दळून. मी यार कसं सांगू, भुगा करून देत त्याचा भुगा. तर आता आईला मी घेतलेलं आहे आणि आता स्कूटी चालू करूयात. आता आई येईन, मी थांबलो आईसाठीच. आई आलेली आहे. तर पुढं पाऊस असेल त्याच्यामुळे आई म्हटली मी चालत जाते, तू थांब जर पाऊस उघडला तर तुला फोन करते आणि बोलवून घेते. त्याच्यामुळे मी आता थांबलोय. आई गेलेली खाली खोबरं दळायला. आता मी बसलोय अभ्यासाला, तर अभ्यास करायसाठी बसलोय मी. ते घालायला नाही त्याच्यामुळे हा थोडासा जुगाड आपला पाय पसरून बसलोय आणि आता अभ्यास करायला घेतलाय. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो पारगावला एक छोटंसं काम आहे, जेव्हा ते काम करतोय आणि नेमकी इथं पाऊस आलेला आहे. खूप सारा नाही, थोडासाच आहे, थेंब पण आहे, पाऊस आहे. तर पारगावचं काम आता झालेलं आहे. मी आलं तर हनुमान देवाच्या पाया पडायला. तर चला देवाच्या पाया पडूयात.